स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच वाईट काळ संपवणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आज तुमच्या घरात यशाची गोड बातमी येईल आणि तुमच्या घरात खुशखबर देखील येणार आहे. त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. मित्रांनो, आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तसबीर, नाव आणि अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. आणि हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरण असले पाहिजे आणि नामस्मरण आपण केले पाहिजे. मग स्वामी आपल्याला चांगला मार्ग नक्कीच दाखवतील. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायचा. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो. बस आपण एवढंच लक्षात ठेवायचंय. मित्रांनो, तुमच्या जीवनात काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचले तरी हृदयात स्थान मिळण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही जरूर पहिलेच दुरावा ठेवला पाहिजे आणि त्यांना लांब ठेवलं पाहिजे. चांगल्या माणसांना आपल्या जवळ नक्कीच केलं पाहिजे. मग चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा असते. म्हणून क्षमा करत चला आणि पुढे जीवनात चालत चला. स्वच्छ मनातील आपलेपणाची भावना माणूस आणि माणुसकीवर प्रेम करायला आपल्याला शिकवत असते. आयुष्याच्या प्रवासात आनंदासाठी कारची नव्हे तर योग्य जोडीदाराची गरज असते. मग तो पायी सुद्धा चालला ना की आनंद हा मिळतोच. प्रेम आणि आपुलकीची भावना प्रत्येक नात्याला घट्ट बनवून अवघड परिस्थितीवर मात करायला शिकवत असते. संपूर्ण आयुष्यात माणूस दुःखावर खर्च आणि सुखावर उधारी करत असतो. म्हणून पैशाने गरीब असणाऱ्या माणसांच्या तिजोऱ्या संस्कारांनी मात्र कायम भरलेल्या असतात. म्हणून निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. म्हणून म्हणा फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माणसाच्या आनंदात खूप चेहरे सोबत असतात, परंतु तो चेहरा नेहमी आठवणीत राहतो जो अडचणीत आणि दुःखात तुमच्या सोबत असतो. म्हणून मुखवटे घालून माणसं जमवता येतात, कमवता येत नाही. म्हणून तुम्ही ती माणसे जमवलेली असतात ना, ती सुद्धा दुरावतात आणि मग तुम्हाला कोणीच राहत नाही. म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याचं सामर्थ्य कुणाच्या नजरेत नसतं. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. नसणं इतकं त्रासदायक नसतं, पण जितकं असून नसणं त्रासदायक असतं त्याच्या इतकं त्रासदायक काहीच नसतं. प्रेम 3 गोष्टींमुळे वाढते: आठवण, काळजी आणि विश्वास. म्हणून या 3 गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच पाहाव्या लागतील. म्हणून यशाच्या प्रवासात स्वप्नांना वाट मोकळी करून दिली की इच्छा अपेक्षांची बंधने आपल्यासमोर उरत नसतात. म्हणून काम केल्यानेच माणूस थकतो असे नव्हे, कधी कधी विचारांची ओझेही माणसाला थकवणारी असतात. उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर मग अनुपस्थितीत राहणं शहाणपणाचं असतं. जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्याहून हिरावून घेत असेल तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं असतं. मित्रांनो, गुरु माझं गणगोत, गुरु हीच मावली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. अशी माझी गुरु मावली आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्यातलं नातं दोन्ही नक्कीच तुम्हाला जपता येईल. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या ना की माणूस थकला तरी चुकत नाही. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात ना त्या संपतातच. आणि अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे हे अस्थिर मनाचं लक्षण नक्कीच आहे. म्हणून सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या या सगळ्यांना सामना निर्भयपणे आणि निश्चितपणे तुम्हाला करता येतो. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असे म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंत माणूस ओळखता येत नाही. मग हीच खरी व्यथा आहे आणि ही व्यथा तुम्ही समजून माणसांना ओळखायला शिकलं पाहिजे.
परिस्थितीच्या दुखण्याला जिद्द आणि कष्ट यासारखं दुसरं औषध कोणतंही असू शकत नाही. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. म्हणून नाते सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणे गरजेचे असते आणि नाते टिकवण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे आणि टाळणे हे अत्यावश्यक असते. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा होत असतो. म्हणून ध्यानी ध्यास म्हणे आस सदैव आणि तुझाच वास दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुझी या नामाचा प्रवास. आणि असे माझे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या चरणी मी विलीन होऊन जातो आणि सर्व काही त्यांना अर्पण करून टाकतो. स्वामी महाराज तुम्ही सर्वांना सुख आनंदात आणि मस्त मजेत ठेवा आणि सगळ्यांना निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हाती घेतलेले काम जबाबदारी आहे की कर्तव्य हे सुनिश्चित केले की कामाचा त्रास होत नाही. कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. जर मावळत्या आयुष्यात अंधारच असेल तर मग वंशाचे दिवे हवेतच कशाला. म्हणून जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथं लोक कारणं शोधत बसतात आणि हळूहळू मिळवलेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडत असते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे आपला अहंकार नक्कीच वाढत असतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत आणि अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे आणि इमानदारीने आपण जगात जगलो पाहिजे, तर आपलं सर्व काही व्यक्ती जाणून घेतात आणि ऐकून सुद्धा घेत असतात. एवढं आपण फक्त समजून घेतलं पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला मात्र असते. म्हणून काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरंच आपण बोललं पाहिजे. जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्की असतं. म्हणून आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठलीच नाही आणि या जगात तशी वेदना कोणाला होऊही नाही. म्हणून आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठिगळं लावून कधी चालत नसतं. म्हणून पहिले आपण आपलं आयुष्य सुधारायला हवं. म्हणून जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात, पण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. म्हणून आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालावं. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवत असतात. म्हणून संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून पण एक रस्ता निघतो आणि आपण पुढे चालत जात असतो. म्हणून आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तोच राहतो. फक्त चित्र बदलत असतं एवढं मात्र असतं. म्हणून घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये, कारण त्याला जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने माहिती असते आणि तो जबाबदारीमुळेच घर सोडून गेलेला असतो. मित्रांनो, मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकालाच मिळते. काही जण त्यातही घाई करतात. म्हणून गर्दीत हरवलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच आपल्याला सापडत नसतात. म्हणून या रस्त्यावर फक्त तुम्ही माणसं एकदम जपत चला आणि चांगल्या प्रकारे त्या माणसांना तुम्ही जपायला शिका. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कुणी तुझं, तू पंखात बाळा कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त बाळा विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी कायम राहील आणि हाय हे फक्त तू लक्षात ठेव. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून जीवनाचा प्रवास चालू ठेवावा आणि जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी आपण मिळवू अशा आशेवर राहावे. नक्कीच तुमच्या सर्व आशा आकांक्षा आणि इच्छा स्वामी मनापासून पूर्ण करतील. नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. गरजेपासूनचं नातं हे लांबपर्यंत टिकत नाही, पण मनापासूनचं नातं हे लांबपर्यंत मात्र टिकत असतं. म्हणून कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे. आणि तो प्रामाणिकपणा एकदा तुमच्या अंगात आला की भरपूर काही तुम्ही जीवनामध्ये मिळवून घेतलं असं तुम्ही समजू लागाल. म्हणून अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण आहोत. म्हणून आपण पहिले स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि सर्व काही मग दुनियाचा भाग आपण वेगळा ठेवला पाहिजे, तरच आपण पुढे आयुष्यामध्ये जाऊ शकू. म्हणून समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही.
ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने आपल्याला अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान मात्र होता येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो आणि स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडतात. म्हणून मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकाराची आणि अलंकाराची गरज आपल्याला भासणार नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी 100 पट चांगलं असतं. कारण एकटं असलं की आपण स्वतःला जाणतो आणि स्वतःला मानतो आणि त्यानुसार आयुष्यात आपण जगत असतो. म्हणून मित्रांनो, स्वतःमध्ये विलीन होऊन जा आणि तुम्हाला काय वाटतं ते करा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आपलं मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे असं आपण समजू शकतो. म्हणून निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. मग जग जर स्वप्नांच्या पलीकडे पाहायचं असेल ना, तर मग स्वप्न देखील जगाच्या पलीकडेच तुम्हाला पाहावे लागतील आणि तसे स्वप्न तुम्हाला बघावे लागतील. म्हणून सुख आपण किती नावलौकिक मिळालं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याला दाखवण्यासाठी कधीच जीवन जगू नका. तुमच्या स्वतःच्या सुखात तुम्ही जीवन जगा आणि स्वतःच्या सुखात तुम्ही राहा. नक्कीच तुम्हाला समाधान आणि तेवढा आनंद प्राप्त होईल. म्हणून स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे स्वार्थ आहे, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आहेत आमचे स्वामी महाराज. नक्कीच तुम्ही यांना प्रार्थना करा आणि बघा तुम्हाला केवढं देतात हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक आहेत आणि ते आपल्याला ओळखत नसतानाही फक्त आपल्याला जज करत असतात. म्हणून कोणाचे चांगले तर कोणाचे वाईट असतात नातेवाईक. म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण समाधानाने जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. म्हणून नकार देणं ही एक कला आहे, पण होकार देऊन काम न करणे ही खरी कला आहे आणि ही कला भरपूर लोकांकडे आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक स्मशानातच होतं आणि शेवटीच आपलं गेल्यावरच माणसं कौतुक करत असतात. पण आपण असल्यावर कोणी आपल्याला मदतीला सुद्धा येणार नाही आणि एक वेळ आपल्याला फोन करून सुद्धा कोणी विचारणार नाही. म्हणून पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंद राहिलेलं कधी चांगलं असतं. म्हणून चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. पण मी माझ्या मनामध्ये खूप चांगलं आहे आणि मी चांगले कामं करत आहे, यातच माझं सगळं समाधान आहे आणि असंच तुमचं समाधान सुद्धा असलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यांची धुणी दूध बसणारे लोक स्वतःचं ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं याचंच नाव सुख आहे आणि तेच आणि त्यातच समाधान आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मी तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवील. असे काही लोक आपल्या जीवनामध्ये येतात, मग त्यांना पण तेवढ्याच कामापुरता आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात आणि तो कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणी ते कष्ट त्याचे समजूही शकत नाही. म्हणून जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. एकदा का जबाबदारी आली की आपल्याला सगळे कळत असते आणि सगळे रस्ते आपल्याला दिसत असतात. म्हणून रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्यात प्रयत्न करत असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडत असतो. म्हणून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर स्वाभिमान जागा होत नाही आणि कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं ते बालपण आणि त्यात आपण निस्वार्थपणे सगळी कामं करत होतो आणि निस्वार्थपणे आपण जीवन मात्र जगत होतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. म्हणून हृदयात मंदिरात अंधार असेल ना, तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून कधीच आपला फायदा नसतो. म्हणून आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमीच जास्तच असतं आणि आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआप आपल्याला समजत असते. म्हणून विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. म्हणून तुम्ही पुस्तकं वाचायला शिका, भरपूर ज्ञान तुम्हाला त्यातून मिळेल. म्हणून पुस्तकं जर नसताल वाचत तर एखादा हुशार व्यक्ती तुमच्या जवळ ठेवा आणि त्याला सर्व नॉलेज असेल, तो व्यक्ती तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. म्हणून आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा
अनुभव न घेता की आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे. म्हणून योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने न पटणाऱ्या गोष्टीत यादीत सापडत असतात. म्हणून खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आलो आहोत आणि यश आपल्याला लवकरच मिळणार आहे. म्हणून आयुष्यात जर खुश राहायचं असेल ना तर हसण्याचं कारण तुम्ही शोधत राहिलं पाहिजे. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही तर तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. म्हणून शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात आणि काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यामुळे तुटलेली असतात. म्हणून त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. कितीही जपा काही कधीच होत नाही आणि काहीच त्यात घडत सुद्धा नाही. म्हणून मी पण वेगळा वेळेसारखाच आहे. कदर नाही करणाऱ्यांना पण भेटत नाही आणि म्हणून जो वेळेची कदर करत नाही त्यालाही वेळ परत भेटतही नाही. एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं आणि वेळेला महत्त्व मात्र नक्कीच द्यावं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हारू शकत नाही. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर आपल्याला मिळवता येत असतो. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत प्रामाणिक राहा आणि चांगल्या मनाने तुम्ही जीवन जगत असा. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी तो घोळक्यात असतो आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा किती आहे आणि पगाराचा आकडा किती आहे. म्हणून पैसाही तुम्हाला तेवढाच कमवावा लागेल आणि पैशाच्या मागे धावत सुद्धा लागेल. कारण पैसा आहे तर सर्व काय आहे हे आपण समजतो. मग तसंच आहे. म्हणून लोक आपल्याला भाव देत नाही तर पैसा हा मित्रा कमवावाच लागेल. म्हणून दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो. आणि म्हणून कोणती लोक आपल्याला मदत करतील आणि कोणती नाही ते ओळखायला आपण शिकले पाहिजे. कर्म चांगली असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करत असतो आणि हे तुम्ही निश्चित समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात जे घडलंय ना आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच. म्हणून फक्त विश्वास श्री स्वामी समर्थांवर असावा. बाकी तुम्ही स्वामींवर सोडून द्या, ते सर्व काही चांगलंच करतील. म्हणून वागण्यात खोटेपणा नको आणि फक्त चांगलेपणा असावा, प्रामाणिकपणा असावा आणि चांगले तुमचे मोठे ध्येय असावे. भागीदारी करायची असेल ना तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात आणि भरपूर लोक आपल्यावर तेव्हा येत असतात आणि आपल्याला विचारत असतात आणि येऊन आपल्याला चांगल्या शुभेच्छाही देत असतात. म्हणून सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान आपल्याला असायला हवा. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी आपल्या नसतात. म्हणून रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात आणि ती एकदम सिंपल असतात. म्हणून त्या लोकांच्या सेवेत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेलं जग हे जीव लावणारं असतं. म्हणून घराला आणि मनाला खिडकीशिवाय अर्थ नाही. म्हणून खिडकी त्याला नक्कीच पाहिजे. म्हणून व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं ना तर महत्त्व असणारी व्यक्ती हे गमावण्याची तयारी आपल्याला ठेवावीच लागते. आणि वेळेमुळे वाईट झालो नाहीतर मी पण एक वेळ सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्यासाठी खास नसतात. मग आपणही त्यांच्यासाठी खास नसतो पण आपल्याला वाटत असतात की आपण त्यांच्यासाठी खास आहोत. तसं काहीही नसतं. म्हणून सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी काही साथ देत नाही पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हीच आमचे कारणहार आहात असे आपण स्वामींना म्हटले पाहिजे. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तोच पाहू शकतो जो त्याचे निर्धार ठाम असतात आणि त्याला भरोसा असतो की मी पुढेच जात राहील आणि सर्व काही चांगलंच होणार आहे आणि एक दिवशी सर्व काही मी मिळवणार आहे. आणि तोच व्यक्ती खरंच पुढेही जात असतो. म्हणून तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहितीये का? तुम्हाला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे बस. आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी करायच्या सुद्धा आहेत आणि आयुष्यात मग तुम्हाला भरपूर मोठ्या यशाच्या शिखरावर सुद्धा जायचं आहे. थकायचं नसतं, लढायचं असतं, पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि हे आयुष्य आहे, इथे मरायचं नसतं, फक्त जगायचं असतं आणि जगत राहायचं असतं. अंतचा पण अंत होत असतो. सर्वच कुठं अनंत असतो. श्रावण सुद्धा एकदा येतो. 12 महिने थोडी वसंत असतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्येला तोंड देत चला आणि संयम ठेवा. कारण एक दिवस त्याचा सुद्धा अंत हा होणारच आहे. म्हणून प्रत्येक विचारांना 2 बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होत असतो. म्हणून काही मिळाल्यावर अहंकार बाळगू नका. कारण देणारा आणि घेणारा एकच आहे, तो देव. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुला वडिलांचा त्याग आणि संघर्ष कळेल त्या दिवशी समजेलच काय योग्य आणि काय अयोग्य.
म्हणून मी प्रत्येक नातं प्रामाणिकपणे जपलं, पण खरं सांगतो काहीच मिळत नाही वफादारी करून. आणि उत्तम पासून सर्वोत्तम तोच झालाय ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय आणि खूप काही सहन केलंय. म्हणून पात्रता कर्माने जन्माला येतो आणि प्रत्येक माणूस जन्माने शून्यच असतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून ओवता आलं पाहिजे, विणता आपोआप येतं. मग तो धागा असो किंवा नातं असो, सर्व काही नक्कीच आपण विणू शकतो. म्हणून मनाला मनाने मनोमन म्हणवलं ना, की मनही मनाचे मानत असतं. म्हणून तुम्ही मनाला मानवायला शिका. आणि जीवन म्हणजे आपल्या भावना आहेत आणि वास्तव्यातील तडजोड आहे. म्हणून कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीची जोड मात्र निश्चित असावी लागते. आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग आपण नक्कीच केला पाहिजे. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होत असतो. म्हणून असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतीची गरज नसते, त्यासाठी दोन सुंदर विचारांवालेच पुरेसे असतात. म्हणून एक जो तुला समजून घेईल आणि एक जो त्याला समजून घेईल. मग आपल्याला समजून घेणारे फक्त स्वामी आहेत आणि त्यांच्यावर विश्वास आपला ठाम असायला हवा. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप मोठं युद्ध आपल्याला लढावं लागत असतं. म्हणून स्वतःला तुझ्या प्रती समर्पित करणे हा माझा निस्वार्थ नक्कीच प्रेमाचा पुरवठा आहे. आणि तो पुरवठा आहे म्हणजे आपण फक्त स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होऊन जा आणि स्वामींवर सर्व काही सोपून टाका. बघा, तुम्हाला ते सर्व काही देतील आणि तुमच्या मनासारखं सुद्धा होईल. म्हणून प्रत्येक जण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जीवनात आपण लढत असतो आणि कष्ट करत असतो, पण तेव्हा आपल्या सोबतीला कोणी नसते. पण आपण विजयी झाल्यावर भरपूर माणसं आपल्या जवळ येतात. म्हणून तेव्हा आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे. जेव्हा आपल्या जवळ कुणी नसतं तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही. फक्त प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायचा, मग यश आपल्याला नक्कीच हमखास मिळेल. म्हणून ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान ही अमृत आहे असं आपण समजू शकतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे, एवढे आपण समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं. आणि मग ते नातं तुम्ही पुढपर्यंत टिकून ठेवलं तर मग ते टिकत नक्कीच असतं. फक्त आपण नातं स्वामींशी चांगलं टिकून ठेवायला पाहिजे, त्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. विनाकारण आनंदी राहा, कारण खूप महाग असतात. म्हणून आनंदी राहिलेला व्यक्ती आयुष्य भरपूर जगत असतो आणि चांगल्या पद्धतीने यशही मिळवत असतो. मग ज्यावर आपला अधिकारच नाही तेच मिळवायचं म्हटल्यावर महाभारत तर होणारच आहे. आणि त्या महाभारत लढण्यासाठी तुम्ही फक्त तयार राहिले पाहिजे. कृष्ण तुम्हाला समजवण्यासाठी नक्कीच तुमच्या जीवनात येईल आणि देव तुम्हाला अनुभव देऊन जाईल. म्हणून नियत आणि विचार चांगले ठेवा. आणि मित्रा, चांगलं तर सगळेच बोलतात, पण तुम्ही प्रामाणिकपणे बोला आणि चांगल्या सत्याच्या मार्गाने चला. तुम्हाला सर्व काही लोक चांगले म्हणतील आणि चांगले ओळखतीलही. म्हणून कुठं मिळतात समजून घेणारे, जो कोणी येतो तो सर्व काही समजून जातो. म्हणून समजून घेणारे व्यक्ती आपण आयुष्यात जमवले नक्कीच पाहिजे. स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. म्हणून देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागताना यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखाचे घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते आणि तो परमेश्वर आपलं सर्व काही चांगलंच बघत असतो. म्हणून माऊलींच्या मंदिरातून आजपर्यंत कुणीही रिकाम्या हाती गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त तुम्ही माऊलींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत तुमच्याजवळ मात्र नक्कीच असली पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करण्याची गरज ही मात्र भागत नसते. म्हणून माऊली सांगतात, कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फक्त मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. म्हणून आपण ते समजून घेतले पाहिजे. नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला स्वतःसाठी कधीच मागायची गरज पडणार नाही, कारण ती आई आपल्यासाठी भरपूर काही मागत असते. आणि जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही ना, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला हे सुरुवात करत असतात आणि ते वाईट बोलत असतात.
म्हणून माणसाची बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोन बोलायला धन द्यावे लागते, तर देवाशी बोलायला मन हे द्यावे लागते. आणि पैशाला महत्त्व देणारा भडकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा हा जीवनामध्ये भरपूर काही सावरत असतो. म्हणून तो सर्व पाहत असतो. तुमची प्रार्थना, तुमची धडपड आणि तुमचा त्रास, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, त्यानुसार देव नक्कीच तुम्हाला भरपूर काही देणार आहे. यावर विश्वास ठेवून फक्त चलत चला आणि पुढे तुम्ही चालत चला. बस तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व काही सिद्ध होऊन जाईल. म्हणून हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि स्वामी आपल्याला बोध नक्कीच देत आहेत. म्हणून क्षणाभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी तुम्ही कधी विसरू नका. एवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, परंतु त्या सुटून जातात आणि देव त्यासाठी मदत करायला त्या व्यक्तीला येत असतो आणि भरपूर काही त्या व्यक्तीला सांगून जात असतो आणि त्याच्या अडचणींमध्ये भरपूर काही मदत देव आपल्याला करत असतो. म्हणून नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमानेच जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी आणि समाधानी. म्हणून आपण प्रेमाने बोलायला शिका आणि प्रेमाने वागायला सुद्धा शिका. म्हणून माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. म्हणून कर्माचा हिशोब झाल्यावर राहत नाही, तो झाल्याशिवाय राहत नाही आणि तो होतोच. आणि एक दिवशी कर्माचे फळं ही प्रत्येकालाच मिळत असतात, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. कुणाच्या चुका जगासमोर आणत बसू नका. तो आहे विटेवर हिशोब करायला आणि तो सर्व काही बघून घेईल. यावर फक्त विश्वास ठेवा. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, पण नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव नक्कीच करून देत असतं आणि ते भरपूर काही गोष्टी आपल्याला समजून जात असतं. म्हणून कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकण्याची वेळ आपल्यावर कधी येणारच नाही आणि कधी येऊ शकतही नाही. म्हणून माऊली सांगतात, वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा, येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा आणि विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता फक्त दाखवत जा. मग तुम्हाला सर्व काही कळेल आणि जीवनाबद्दल तुम्हाला भरपूर काही अनुभव सुद्धा येतील. म्हणून श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, पण तुमच्या पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमचे सोबती असतात तेच तुमचे खरे असतात आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत टिकत असतात. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि भरपूर काही गोष्टी त्याला मिळत असतात आणि यश देव त्याला स्वतः आणून देत असतो. म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे. आणि हे मनात ठेवून तुम्ही दिवसाची सुरुवात नक्कीच केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा दिवसही चांगलाच जाईल. म्हणून आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. आणि चांगले कर्म असेल तर फळ देखील चांगलेच मिळणार, यावर फक्त आपला विश्वास आहे आणि तो विश्वास शेवटपर्यंत टिकून ठेवावा लागतो. आणि मग मनात फक्त धरून चालायचं आहे की आपलं चांगलंच होणार आहे आणि परमेश्वर आपल्याला चांगलंच देणार आहे. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो ना की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढा आणि आपल्याकडे काय आहे ते नक्कीच तुम्ही बघा. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र नक्कीच असतं. म्हणून लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला आपल्या जीवनात येत असतात. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार आहेत, यावर फक्त विश्वास ठेवायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एका व्यक्तीला ठामपणे माहिती असते आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा तुम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवूही नका. म्हणून मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस तुम्हाला नक्कीच जगावे लागतील आणि ते दिवस जगले की तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊन जाईल. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण कारला कडू आणि गोड गुस असतो. आणि मग
चिंच ही आंबट असते, म्हणून त्यात पाण्याचा दोष काहीच नसतो, तो बीजाचा असतो. मग तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे ना. मग दोष कर्माचा असतो. मग तुम्ही कर्म चांगली करा, तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे आणि देव सर्व काही बघत आहे, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही देवाला घाबरून राहाल आणि देवाला तुम्ही घाबरून राहिले तर आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काही चांगल्या मार्गाने चालत जाल आणि तुम्हालाही चांगले मार्ग भेटतही जातील. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. आणि ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे ना, त्यांचा तोच परमार्थ होतो. आणि सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात आपण फक्त राहिले पाहिजे. सर्व काही देवी आणि देवता हे बघून घेतील आणि आपली कुलदैवत आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहील. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी पूर्ण करो आणि स्वामी तुमच्या पाठीशी असे सदैव राहो. ही स्वामींचरणी प्रार्थना. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच आहे. भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. आणि प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा. पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे आणि भगवंताचे नाम घेत जावे. नक्कीच भगवंत तुमच्या पाठीशी राहील. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. त्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात नक्कीच त्याने राहावे. एवढेच फक्त त्याने केले पाहिजे. म्हणून भगवंतापासून वेगळे न राहणे आणि त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे आणि त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे. आणि यातच तुम्हाला समाधान देखील राबेल. म्हणून जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताची झालो नाही. कारण संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देत असतो. समर्थाचे होण असे भ्यावे का? म्हणून नामाचे काळजी घ्या. आणि म्हणजे काळजी करायची वेळच तुमच्यावर येणार नाही एवढं तुमच्या लक्षात येईल. कारण तुम्ही नामस्मरण करत आहात आणि दररोज तुम्ही देवाला मागणी घालत आहात. मग याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल. आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो पण आपण जोपासला पाहिजे. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते ना, तसे संसारात नाम आहे. खाचकळगे काठीच्या घोणाने टाळता येतात, तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. म्हणून विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोकांबद्दल आणि नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत आणि त्याचे मन करीत नाही. आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले. मग असे असूनही नाम घेत नाहीत. मग अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते आणि लबाडीपासून आळस उत्पन्न होतो आणि मग आळसाने आपला सर्वनाश नक्कीच होत असतो. एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. मग त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते आणि तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तर तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे आणि भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे. कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडून आणतो आणि म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे आणि सुखी समाधानी जीवन जगत आहे असे तो माणूस म्हणतो. म्हणून जो भगवंताच्या नामाला पूर्णपणे शरण गेला त्याला भगवंत नीट सर्वपणे सांभाळून घेत असतात. म्हणून आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती टोकपणे सांगत चला. काही नाही केले तरी चालेल,
पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना आपल्या मनात नक्कीच असायला हवी. तेव्हाच आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विर्जन घालेल. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे आणि दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. आणि भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप आपल्याला होत असते आणि मग सर्व काही सफल होत असते. म्हणून भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. आणि प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. म्हणून प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही आणि परमार्थ ही भाव असल्याशिवाय होतही नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. आणि प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले होते. म्हणून आपण अशी निस्वार्थ मनाने भक्ती नक्कीच केली पाहिजे. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच हे निश्चित आहे. म्हणून नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून अति प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बाधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर मग एकीचे सुख आणि दुसरीकडे दुःख का मानावे? म्हणून शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे आणि निश्चिंत राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील यावर फक्त आपण विश्वास ठेवावा. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा. नक्कीच तुम्हाला परमानंद भेटेल आणि सर्व सुखे प्राप्त होतील. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे आणि चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली म्हणजे आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी म्हणजे माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव आणि जागृत ठेवावी आणि पुढेपर्यंत चालू द्यावी. म्हणून जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला. कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आणि आळवताना आपल्याला डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात नक्कीच पाणी येत असते. कारण भगवंताला आपण पूर्ण इच्छेने मानत असतो आणि पूर्ण क्षमतेने आपण त्याची नामाची ही घोषणा करत असतो. म्हणून भगवंत स्वतः अरूप आहे. म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. म्हणून नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागरूक असते. आणि म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये आणि नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा. त्यात सर्व काही येते आणि सर्व काही प्राप्तही होते. म्हणून शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा आहे. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. फक्त निस्वार्थ मनाने आपण भक्ती नक्कीच मात्र केली पाहिजे. म्हणून मनात काही लाभलोभ न ठेवता भक्ती करा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळेल. म्हणून सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणूनच दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवण्याचा आपण निश्चय नक्कीच करायला हवा. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे सदिच्छाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल
तो त्याने करावा आणि फक्त पुढे चालत राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील आणि सर्व काही आपल्याकडून करूनही घेतील. फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष पाहिजे. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आणि आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होत असतो. माणसाला देह रक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा तिथे राहत नाही आणि तिथे नुसतं समाधान राहतं आणि मग तो व्यक्ती सुखी होत असतो. आणि मित्रांनो, सद्गुरूंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे आहे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तो जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. सद्गुरू हे गाडी वाहनाचे काम करतात आणि मग ते आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आणि आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडी वाहनावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही आणि कसलीच वाईट परिस्थिती आपल्यावर येणार नाही. कारण स्वतः देव आपले रक्षण करीत आहे आणि देवाच्या हातात सर्व लीला आहे आणि ते लीला आणि त्यांचे दर्शन ते आपल्याला एक दिवस दाखवणार सुद्धा आहेत. म्हणून समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही. मग तो काय करेल की कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत. मग त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आत सोडील आणि मालकाची भेट नक्कीच होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ही सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची आणि आपली नक्कीच भेट होईल आणि भरपूर काही आपले मार्ग मोकळे होत असतील. कारण भगवंताची भेट झाली म्हणून आपण सर्व गोष्टी प्राप्त मात्र नक्कीच करू शकतो. योगात कष्ट फार आहेत. या युगात जो साधने अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि तो वाढतो. म्हणून भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्त पुत्राप्रमाणे आहेत आणि तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती आणि हेच खरे अनुसंधान आहे. हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्थान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी नक्कीच चिटकली पाहिजे, तेव्हाच आपलं कुठेतरी चांगलं मात्र नक्कीच होणार आहे. म्हणून तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच आहेत, तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू, हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते आणि स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठे दुःख. जे झाले होते, जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता आहे आणि ते करणे आहे. म्हणून आपण करते नाही असे मानणे, याला अखंड भगवंत नामस्मरण नक्कीच पाहिजे. म्हणून ते तुम्ही दररोज केलं पाहिजे. रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो ना, तशीच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोग उद्या उदार अशी पाठी लावतात, त्याचप्रमाणे आपणही आनंद रोग दुःख उदार अशी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे आणि त्याला सर्वस्वी फक्त भगवंतच दिसत असतो. म्हणून मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवनाला शांती मिळणार नाही. म्हणून कोळसा उगळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवेन हे म्हणणे आहे. एवढे तुम्ही लक्षात घेतलेच पाहिजे. म्हणून भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्या केव्हाही दुःख करण्याची वेळ मात्र येणार नाही. म्हणून आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले आणि ते असतीलही, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. आणि आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आणि जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल.
आणि लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात. म्हणून निष्ठेचा परिणाम फार आहे हे तुम्ही ओळखून घेतले पाहिजे. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे एक कल्पतरू आहेत. म्हणून 4 पुरुषार्थ 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे. म्हणून ज्यामुळं हे सामान्य माणसा तू तुझ्या जिभेचे चोचले पुरवणे थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरणात भक्तीकडे वळव आणि व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणांचा दास हो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि हे सर्व शक्य करणारे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे आणि ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्याचा हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. आणि म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये टाईप करा. मित्रांनो, आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करावी. हे समर्था, आज तू बोध देत सांगितले की बाळा तुझ्या चंचल मनावर अंकुश ठेव, त्याला अनन्य भक्तीचे वेड लाव आणि मी दिलेल्या आदर्श तत्वाचे हुकुमांचे पालन कर. बघ, नक्कीच तुझे जीवन समृद्ध यशस्वी आणि आनंदी होईल. हे आई, हे स्वामी, आज आम्हा बालकांना ही समज दिली आणि तुला त्यासाठी धन्यवाद. आणि हे स्वामी राया, अशीच प्रेरणा दे, असेच मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. हेही स्वामी राया तुम्ही समजून घ्या. म्हणून स्वामींना आपण परत प्रार्थना करायची की हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे, पण हे स्वामी राया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होतास आणि तूच माझा मार्गदर्शक होता. म्हणून हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्याय आहे आणि भरपूर तो वेगळा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करताना आणि करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भडकटले तर पुन्हा तुझ्या चरणांवर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. हे दत्तात्रेया, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम विश्वास भाव आहे. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, त्यासाठी तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे आणि तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आरोग्यदायी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती आमच्याकडून तू नक्कीच करून घे. हेच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. म्हणून स्वामींना सर्वजण मानत असतात आणि जपत देखील असतात. म्हणून स्वामी, आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून मुक्त केले, अनंत चुका पदरात घेतल्यात. चूक असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले आणि जीवन आनंद उत्साहाने फुलवले आणि तुमच्या कृपेने जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील आधार भेटला आणि आमचा सगळा अंधारा मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल आणि तुमच्या कृपाछायेत आयुष्य बहरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी, एवढेच मागणे स्वामी राया तुमच्याकडे. आणि स्वामी राया, तुम्ही आम्हाला फक्त हाच बोध देत राहा आणि हेच सांगत जा की आमचं कुठे चुकत आहे आणि आम्ही कुठे बरोबर आहोत. हे जर आम्हाला कळलं तर आम्ही परमभक्तीत असू आणि आम्ही तुमच्या सेवेचे आणि तुमच्या वचनाचे पालन नक्कीच करू. फक्त आम्ही तुम्हाला एक मागू इच्छितो की आमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करा आणि आमच्या पाठीमागे तुमचा हात नक्कीच ठेवा. एवढेच स्वामी राया तुमच्याकडे मागणे आहे, कारण एवढेच आम्ही तुमच्याकडे मागत असतो किंवा भरपूर काही गोष्टी तुम्ही आम्हाला न मागताही दिल्या आहेत. त्यासाठी स्वामी राया तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असे धन्यवाद आपण स्वामींचे दररोज करायचे आहे आणि स्वामी भक्तीत आपल्याला विलीन होऊन जायचे आहे. मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. जरा तेच स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहराही उपयोगी येत नाही, एवढं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून सुंदर विचार एक सुंदर आत्मा निर्माण करत असतो आणि सुंदर आत्मा निर्माण झाला की आपल्याला चांगले व्यक्ती भेटत असतात, कारण आपण सर्वांचा चांगला विचार या जगात करत असतो. म्हणून जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. म्हणून स्त्रियाचा धागा फार नाजूक असतो. मित्रांनो, स्नेह एकदाच जुळतो, एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि मग जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो
आणि तो बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन असं म्हणतात आणि असंच जीवन आपण जगलं पाहिजे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आणि आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात. पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. हाच जीवनाचा नियम आहे आणि हेच तुम्ही समजून घेतले पाहिजे. सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाचं यावा आणि सदहेतूचीच शंका घेतली जावी आणि हा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही आयुष्यात लोकांना जपायला शिका आणि माणसं जपायला नक्की शिका. म्हणून आयुष्यात काही लोकांचा सहवास अगदी गर्द झाडांच्या शीतलतेसारखा वाटतो, जे आयुष्याच्या प्रखर उन्हातही आपल्याला सावली विसावा देतात. आणि त्यांचा सहवास बोलणं म्हणजे जसं विसर पडणं आहे आणि तो सहवास आपल्याला नक्कीच लाभला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मनात प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान नक्कीच करायला हवं. आणि हे आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवायला हवं. आणि आपण दान केले तर आपल्याला स्वामी हे 100 पट देतात, हेही तितकेच खरे आहे. म्हणून डोळ्यांना दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास आहे ना? मग तसंच डोळ्यांना दिसणारा भगवंत तुम्हाला वाचू शकतो यावर विश्वास ठेवा ना. विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी कायम असतात. म्हणून बिनधास्त जगणंही सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडी मोल भावात लिलाव नक्कीच आपल्याला करावा लागत असतो. सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भावा आणि भाषा नसते, सापडत नाहीत ते शब्द असतात. एवढं फक्त लक्षात ठेवा, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं आपल्याला सोडून जात असतात. म्हणून ती माणसं जपायला शिका जी शेवटपर्यंत तुमची साथ देतील. तिला आवडतो पाऊस, मग तो पाऊस तिला आवडल्यानंतर भरपूर काही गोष्टी त्या माणसाला आवडत असतात आणि त्या माणसामध्ये आपण रमून जायचे असते. आणि त्या पावसाळ्यातून आपण एक शिकायचं आहे की उन्हाळ्यात त्याचे बाष्पीभवन होते आणि मग ती वाफ पाण्याची जाऊन त्या ढगांमध्ये विलीन होते आणि मग परत पाऊस पडत असतो. तसंच आपण सर्व काही आपण जे वाईट गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये विलीन करून आपल्या मुखातून फक्त आपण चांगले विचार सोडले पाहिजे आणि सकारात्मक विचार आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी मात्र नक्की दिसत असते. म्हणून नाती ही हल्ली जॉब सारखी झाली आहेत. चांगली ऑफर आली की लोक सोडून जात असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, जो शेवटपर्यंत टिकेल त्याला या जीवनाचा भरपूर मोठा फायदा नक्कीच होईल आणि ज्याला त्याच्या कर्माचे फळं ज्याला त्याला नक्कीच मिळतील. हाही जीवनाचा परिपूर्ण नियम आहे. म्हणून कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो आणि तो स्वीकारावाच सगळ्यांनाच लागतो. मग तुमच्याकडे किती पैसा असू द्या किंवा नसू द्या. म्हणून मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बघत राहणाऱ्या लोकांचे डोळे झाकता येतात का हे मला तुम्ही नक्कीच सांगा. म्हणून आपण बघत राहायचे नाही आणि आपण डायरेक्टली मदत करायला जायचे आहे. आणि जर आपण मदत केली तर भरपूर पुण्य आपल्या हातून घडते आणि भरपूर चांगल्या गोष्टी आपल्या हातून या होतही असतात. मित्रांनो, स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे हे माझे कर्तव्य आहे. स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून काही लोक दगडामध्ये भाव शोधायला जातात पण त्यांना सापडत नाही. मग तुमच्या मनामध्ये विश्वास नाही तर तो भावही तुम्हाला तसा सापडणारही नाही. एवढे लक्षात घ्या. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवलं जात असतो. तिथे फक्त तुम्ही शांत बसायचे आणि वाट बघत बसायचे. फुलं दिसायला किती सुंदर असली ना तरी ओळख ही सुगंधाने त्यांची होत असते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणुकीवर नक्कीच ठरत असते. म्हणून तुमचा स्वभाव आणि तुमची वागणूक ही नेहमी चांगली असायला हवी. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि स्वामी त्याला एकटा पडूही देत नाही. म्हणून स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. आणि तुम्ही
कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच नक्कीच आठवत असतं. आणि म्हणून आपण जीवनामध्ये चुका कराव्या, पण त्या सुटणाऱ्या असाव्यात एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो आणि बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीणाने होते एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून काही नसताना जे तुमच्यासोबत आहेत ना ते खरे आहेत. कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर जिवलग होतात आणि सगळे आपल्या जवळ येत असतात एवढं लक्षात ठेवा. म्हणून शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवन ते चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. स्वामी सांगतात, स्वतःला जर जिवंत समजत असाल तर चुकीच्या गोष्टींना विरोध करा. कारण पाण्याच्या प्रवाहात मुर्दे वाहतात आणि हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून त्या प्रवाहात तुम्ही वाहू नका. चुकीचे होते त्याच्याविरुद्ध तुम्ही नक्कीच आवाज उठवा. मित्रांनो, आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर मग आपण खूप धनवान आहोत आणि खूप श्रीमंतही आहोत. म्हणून शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असतील आणि तशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. म्हणून क्षणभराच्या सुखासाठी कोणता विश्वासघात होईल असं वागू नका. आणि म्हणून जन्माला आलात तर त्या लाख मोलाची माणुसकी नक्कीच तुम्ही अजिबात विसरू नका आणि ती ध्यानात ठेवायला शिका. लोकांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. लोकांचं काय चांगलं झालं तर हात दाखवतात आणि वाईट झालं तर दात ते दाखवत असतात. एवढं मात्र ते प्रयत्न सुद्धा करत नाही. म्हणून बाळा, एक लक्षात ठेव, तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देणार आहे असे स्वामी आपल्याला वचन देत आहे. आणि या वचनाचं पालन तुम्ही नक्कीच हमखासपणे करायचं आहे. आणि त्या वचनाचं पालन केलं तरच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवू शकाल. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका. नाहीतर मग नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम हा नक्कीच होत असतो आणि तो एकदा परिणाम झाला की परत तुम्हाला मग आळस येत असतो. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर नक्कीच त्याला साथ द्यायला तुम्ही शिका. आणि मित्रांनो, वेळ आणि संयम फक्त ठेवा. सर्व काही तुमच्या पदरात पडणार आहे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी माणसं कोणतीही नाती आणि खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि तीच नातं आपल्याला पुढं घेऊन जात असतात. एवढं मात्र तुम्ही लक्षात नक्कीच घेतलं पाहिजे. हे जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ना ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून आपण भ्यायचं कशाला. आपल्यासोबत तिन्ही ब्रह्मांडाचे मालक हे श्री स्वामी समर्थ आहेत. म्हणून भिण्याचं काही कारण नाही. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट किती मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास हा कायम ठेवावा. आणि एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुम्हाला दुसरं काही लक्षात ठेवायची गरजही नाही आणि कशाचा तुम्हाला भासही होणार नाही. मित्रांनो, प्रसंग आणि विषय हा कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण आपले शब्द ते कधीच विसरू शकत नाही. हा सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. आणि बघा, स्वामी तुम्हाला किती साथ देतील आणि किती गोष्टी तुमच्याकडून घडवून घेतील. म्हणून स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट नक्कीच त्या पार्टीमध्ये बोललं जात आहे. कारण पुढचं वाईट हे तुमच्याबरोबरही बोललं जाऊ शकतं आणि मग अशा लोकांमुळे आपला देशही मागे जातो. मित्रांनो, इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून गर्व कशाला करताय. कोणताही गर्व कोणाचाच टिकून राहत नाही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समृद्ध आपली शांतता व आपले संयम हा सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि त्या चांगुलपणाप्रमाणे नक्कीच तुम्ही वागत चला. पुढे तुम्हाला भरपूर काही चांगल्या गोष्टीही मिळतील. म्हणून स्वभाव इतक्या चांगला ठेवायला हवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर नक्कीच लक्षात राहिला पाहिजे आणि आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. मित्रांनो, शांत राहणे त्याच्यापेक्षा मोठे उत्तर कोणतेच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कुठेच नाही. त्यामुळे त्याला त्याग करा आणि तुमच्या अहंकाराला आणि स्वीकार करा. तुमच्या वास्तविकतेचा नक्कीच तुम्हाला बरं वाटेल आणि भरपूर गोष्टी तुमच्याकडून घडूनही येतील. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका. तर देवाने आपल्याला असंच बरंच काहीतरी दिलं आहे म्हणून तुम्ही नक्कीच मंदिरात जावा आणि मंदिरात तुम्ही भरपूर काही गोष्टी समजून घेऊ शकता. मित्रांनो, स्वामी म्हणतात, लोकांच्या वाईट बोलण्यामुळे किंवा आलेल्या वाईट परिस्थितीमुळे
निराश होऊ नका. दोन्हीही तुमच्या प्रतीक्षेविरुद्ध आणि प्रतीक्षेशिवाय नक्कीच ते उभे आहेत. म्हणून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे या जगाला बत्तीस आणते असतात आणि मग एकटी नसतात. म्हणून कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा परिणाम नसतो, ते बरं वाईट असणे त्याचे संस्कारही असतात. एवढंही लक्षात आपण घ्यायला हवं. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला. म्हणजे योग्य वेळ आली की आपोआप होतं. मग तो मान असो किंवा प्रेम असो किंवा मग प्रेळ असो. नक्कीच तुमच्यासोबत देखील तसं होईल आणि तुम्हीही त्या गोष्टीमधून बाहेर नक्कीच याल. म्हणून मित्रांनो, एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच लाभत नाही आणि मिळतही नाही. म्हणून चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि जमवल्या की ते सतत वाढतात. म्हणून चुकीचे ते नसते यात्र आणि मात्र रस्ता चुकवाय आणि ते समाधान आपण पण त्याच्या राहण्याने आणि रस्त्याने चालते. म्हणून चुकीचे आहे की विश्वास ठेवा. श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नाही. फक्त आपल्या यशावर विश्वास असायला हवा. खूप मोठे हा अवाव ज्या जिंका परंतु मग सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या परमानसांना कधीच विसरू नका. आणि एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायला शिका. कोणाचा विश्वास तोडण्यासाठी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला याचा परिणाम नक्कीच वाटू शकेल आणि याचा परिणाम तुम्हाला सोबतही कळेल. मित्रांनो, स्वामी सांगतात, माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत असतो. तर त्याला ठेवा की निश्चित त्याच्या शांततेच्या आणि दिश्वातत्वाचे सरक आणि उत्तर आम्ही स्वतः सांगतोय असं आपण त्या स्वामींना सांगितलं पाहिजे. आणि हा संपूर्ण संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया असेच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.